मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। पुजारी टोला डैम पर फोटो खींच रहे युवक से लूट, सालेकसा पुलिस ने 4 आरोपियों को किया गिरफ्तार। गोंदिया जिले के सालेकसा पुलिस स्टेशन क्षेत्र में पुजारी टोला बांध पर रहने वाले 25 वर्षीय विक्की राधेलाल उके एक फोटोग्राफर हैं। जब वह अपने दोस्त के साथ बांध पर फोटोशूट कर रहे थे, तभी 4 अज्ञात लोगों ने विक्की की बाहों पर हमला कर दिया। साहिल डोए ने उसे और उनके दोस्त यासीन को डंडे से पीटा और जबरन उनका वीवो मोबाइल फोन छीन लिया। इस मामले में सालेकसा थाने में शिकायत दर्ज कराई गई। सालेकसा पुलिस और क्राइम ब्रांच की टीम उक्त अपराध की समानांतर जांच कर रही थी और अपराध में अपराधियों की तलाश के दौरान टीम को जानकारी मिली कि आरोपी गोंदिया में कैमरा बेच रहे हैं। उसी के तहत टीम ने आरोपियों हर्ष विनोद गेडाम उम्र 21 साल, मंगेश गणेश खड़से उम्र 22 साल, हर्ष जितेंद्र वैद्य उम्र 19 साल और साहिल गजानन डोए को हिरासत में ले लिया। उनसे पूछताछ की और बताया कि उनके साथ एक और अपराधी भी था। आरोपियों ने अपराध कबूल करते हुए कहा कि उन्होंने अपने आर्थिक फायदे के लिए ये अपराध किया है। चोरी हुए निकॉन कैमरा के साथ 80,000 रुपए की मोटरसाइकिल HF डिलक्स और 50,000 रुपए, ऐसे कुल मिलाकर 1,30,000 रुपए जब्त किए गए। उक्त अपराध में धारा 395 120B IPC बनाम उसके अनुसार धारा बताई जा रही है और आगे की कानूनी कार्यवाही की पुलिस अलग से जांच कर रही है। फिर्यादी विक्की राधेलाल उके वय 25, राहणार वाजपेयी वार्ड, गौतम नगर, याचा फोटो शूटिंगचा व्यवसाय आहे आणि याच्यातला ह्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे मुख्य साहिल डोहे याने सुरेश ठावकर राहणार गोविंदपूर याचे ओळखीतून त्याच्याशी संपर्क केला आणि फोटोशूट करण्यासाठी त्याला बोलवलं। तो आपला मित्र फिर्यादी आपला मित्र यासीन शेख सोबत आला। तिथे त्याला त्याचे 2 मित्र त्याला साखरेटोला येता भेटले आणि ते नंतर कोटरा डॅम या ठिकाणी गेले। तिथं फोटोशूट झाला। तिथं अगोदर 3 लोक होते। असंच फोटोशूट झालं। नंतर हा जो साहिल डोहे त्यांचं पहिल्या 5 लोकांचं फोटोशूट झाल्यावर ते निघून गेले। नंतर साहिल डोहे त्या ठिकाणी थांबला। त्याचा फोटोशूट चालू असताना नंतर 3 अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि चेहऱ्याला बांधलं होतं, काठी घेऊन आले आणि त्यांनी साहिल डोहे त्याच्यानंतर फिर्यादी आणि त्यासोबत यासीन शेख यांना मारहाण करून फिर्यादी विक्की राधेलाल उके याच्याजवळचा निकॉन कंपनीचा कॅमेरा 80,000 रुपयाचा आणि साहिल डोहे जवळचा विवो कंपनीचा मोबाईल 10,000 रुपयाचा असा 90,000 रुपयाचा माल जबरीने हिसकावून नेला, अशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकसाला प्राप्त झाली। गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन सालेकसाचे ठाणेदार भूषण बुराडे साहेब आणि त्यांचे सहकारी तसेच LCB करत असताना अशी माहिती मिळाली। त्याचा हर्ष वैद्य हा कॅमेरा जो या घटनेतला जो कॅमेरा आहे तो विकण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरून त्याला ताब्यात घेऊन व्हेरीफाय केला असता तो कॅमेरा जो आहे तो साहिल डोहे याच्या घरी मिळून आला आणि पूर्ण स्टोरी माहीत झाली की साहिल डोहे आणि त्याचे जे 4 मित्र होते, मंगेश गणेश खडसे, हर्ष जितेंद्र वैद्य आणि हर्ष गेडाम आणि एक 4था विधी संघर्षित बालक या 5 लोकांनी कट केला आणि ही घटना करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी ती घटना घडवून आणली। त्यामुळे आता ह्या गुन्ह्यामध्ये आता सध्या 4 आरोपी अटक केलेले आहे। 5वा जो आरोपी आहे तो विधी संघर्षित बालक आहे, त्याला लगेच ताब्यात घेऊन कारवाई करणार आहे। या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी असल्यामुळं दरोड्याचा गुन्हा असं 395 आणि 120B भादवी याचा कलम वाढविण्यात आला आहे आणि आता आज PCR घेऊन पुढील तपास करत आहोत। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ।